काय सोय भाऊ मग काय चाललंय? आईला लयच लांब आहे रे घर तिचं. हो लांब आहे. आईला पण आपण आलोय खरं बरं का गावात, पण आपल्याला माहित नाही मला कुठं आहे, गावात राहते का घरात राहते कुठं. मला माहिती माहिती काय आहे झालं की, माहिती? हा. तुला- मला माहिती आहे सगळं. तुला कसं काय माहित? तिच्या लग्नाला गेलतो ना. तो गावा गेलता लग्नाला तिच्या. अहो, आमच्या घरच्या संग गेलतो मी. आम्ही सगळेजण आलतो घरी लग्नाला. बरोबर हा. आहे. मी त्या दिवशी रडत बसलो तिकडे रानात जाऊन. हा, मला माहिती आहे. आता तिचं दुसरं संग लग्न झालं म्हणून तू रडत बसणार तिकडे. आई पण भेटन करे मला ती. अरे 100% भेटणार. आता ती जर घरी असेल तर भेटून भाऊ. अरे पण भेटली तरी मला ओळखलं पाहिजे ना राव. किती दिवस झाले लग्नाला तिच्या. तुला ओळखणार नाही? हा अरे सुहास 3 वर्ष झालं तुझ्यावर तिचं प्रेम आहे. हा ना राव. हा. लय प्रेम होतं तिचं माहिती का. हा मग. पण अचानक काय झालं, लग्नच करून टाकलं तिनं. अरे आता तर कुठे लग्न झालं नाही. हा लय दिवस झाले तुझ्यावर प्रेम आहे. हा. हाय पण आता पण तुला घर सापडन का तिचं. अरे मला पक्क घर माहित आहे. हा, पण त्याच्या आधी मला तुला काहीतरी द्यावं लागेल. मी असं तसं काय तिच्या घरी जाणार पार्टी नाही. वगैरे. तुला आहे ना मी मस्त पार्टी देतो हॉटेलला. हा, हा फक्त आमची एकदा भेट घालून ती. अरे पण तू मला नाही तुला विश्वास लागा. आता देईन ना राव, मित्र आहे मी तुला. मग दिन हा मित्र हा. आहे. मित्र देणार नाही तर कोण देणार? माझ्यासाठी एवढं काम कर, करतो. तिची मी भेट घाल. अरे पण ती जर घरी असली तर लगेच तिला बोलवतो, नसली तर मग अरे पण घरी जाऊन तर बघ ना. हा. हा, घरी जाऊन जातो, बघ, घरी जाऊन जातो. बघ तू जा. एक काम कर, दीपेन मी इथं थांबवतो. हा. आणि तू काय कर, तिला इकडे घेऊन ये. हा. हा? होय. जाय जाय. रानात घेऊन येतो. हा हा हा, जाय. जा जा. ओके तर आम्ही थांबतो. होय जाय जाय. जा, 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 लवकर जा. लवकर या. होय. चल आपण इथं थांबू. हा चल. पल्ली अरे तू इकडे काय करतोय? अगं सुवास तुला भेटायला आला इथं इथं बसलाय. अरे चल, तुला बघल तुला कोणी. बोलवलंय. हेडे इकडे कशाला आला तू? तुला बोलवलंय लवकर चल. पल्ली तुला बोलवलंय अरे भेटायला. त्याला सांगितलं होतं ना मी, माझं लग्न झालंय आता, मी नाही भेटू शकत त्याला आता. अगं पण त्याने मला पाठवलंय तुला बोलवायला. अरे कोणी बघितलं तर बोलतील मला, जातो पटकन, माझं लग्न झालंय, त्याला सांगितलं होतं मी तसं पण. अगं पण मला पाठवलं, पण तुला यावंच लागेल. कशाला आलाय त्याला सांगितलं होतं ना मला विसर म्हणून. मला काय सांगायचं नाही, तुला यावं लागेल म्हणजे यावं लागेल. तिकडे राहण्यात येतो. बरं थांब, येते मी, तू जा, मी येते. येईन करते येणार ना भाऊ तुझ्यासाठी. नाही तर मारबीर खेंबर का ते. नाही काय नाही मार खाणार. मला टेन्शनच यायला लागलंय भाऊ. तू नको टेन्शन घेऊ, येतच असेल ते. हा या लागली या लागली. यायला लागली. आधीच असेल ती, कुठे आधीच कुठे असेल. होय, आधी आधी आधी. बोल रे, लांबूनच बोलणार आहे का. बोल, कशाला बोलवलंय? बघल कोणी तरी, बोल पटकन, बोल, कशाला बोललं पटकन इकडं? कशाला बोलवलं. तुला थोडा पण विचार नाही करता आला माझा. का असं केलं तू. आई बापाने आता लग्न लावून दिलं, काय करणार आहे? अगं पण आपलं 3 वर्ष प्रेम होतं, 10वी 11वी 12वी. माहितीये मला. अगं माहिती पण तू का असं वागली, का अचानक लग्न केलं सांग बरं. आता मी घरच्यांच्या पुढे जाऊ शकत होते का? तू मला काय बोलली होती, मी करन तर तुझ्या सोबत लग्न करल. हा आपण वादे केले होते की नाही प्रेमाचे. अरे परिस्थिती नव्हती तशी, मी काय करणार आहे? अगं पण थोडं थांबायचं ना, घरच्यांना सांगायचं ना आपल्या प्रेमाविषयी. हा तुला माहिती ना, ऐकलं नसतं त्यांनी, सांगितलं असतं तरी. अगं पण मला सांगितलं असतं ना, आम्ही काहीतरी प्रयत्न केले असते ना. तू असं एवढा मोठा निर्णय कसा घेतला सांग बरं. आता जाऊ दे, आता झालं लग्न, आता काय करणार आहे? पण म्हणजे तू खुश आहे. अरे खुश नाहीये, पण आता जे झालं गेलं ते आता झालं. मी तुझ्याशिवाय राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही माहिती का. आता मला विसरून जातो. असं कसं बोलू शकते तू, विसरून जा. हा आपण काय टाइमपास केलता का, खरं प्रेम केलतं. अरे खरंच प्रेम होतं, मी कुठं म्हणते, पण तुला माहिती आहे ना, माझ्या पप्पांच्या पुढे मी काही नाही बोलू शकत, त्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, काही बरं वाईट झालं असतं मग. अगं मला सगळं माहिती आहे, पण काहीतरी झालं असतं ना आपलं पुढं. हा आता कसं सांगणार मी? काय करू मी आता सांग बरं. आता तुम्हाला विसरून जा. मी नाही विसरू शकत, मला सर्व गोष्टी आठवतात माहिती का. मला नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. आता काही नाही होऊ शकत ना, आता लग्न झालं माझं, आता तुम्हाला विसरून जा. विसरू नाही शकत मी. मला मला काय काय करू यार मी, सांग ना तू. आता विसरून जा मला तू. अगं असं कसं विसरू मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अगं आपण स्वप्न बघितले होते, आपला संसार होईल, आपल्याला मुलं बाळ होतील. मी दुसऱ्या सोबत नाही बघू शकत तुला. आता आपण नाही भेटणार परत कधी.
विसरून जा मला इथून पुढं. अगं पल्लवी तू असं कसं बोलू शकते सांग बरं. हा? तू पण एखाद्या पोरीसोबत लग्न करून सेटल होऊन जा. अगं मी नाही राहू शकत खुशकोनाशिवाय. हा, मला तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं. ऐक ना, मी अजून पण तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला. अरे पण माझ्या घरच्यांनी मी आता लग्न विग्न तर केलंय ना. आता माझे नाही मी अगं नाही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, पण माझा विचार कर ना तू. मला पण माहिती आहे तू माझ्याशिवाय नाही खुश राहू शकत. प्लीज समजून घे काय गोष्टी. अरे होईल, तुला पण थोडे दिवस त्रास होईल, मला पण होईल जाईल. तू तू बघ दुसऱ्या पोरीसोबत लग्न वगैरे कर, खुश राहशील. हा त्रास थोड्या दिवसाचा नाहीये, आयुष्यभर त्रास होणार आहे मला. आता अरे मला पण तू तर होतोच ना त्रास, पण आता मी माझ्या वडिलांसाठी केलं नाही सगळं. अगं का करून घेते त्रास तू स्वतःच्या जीवाला सांग बरं. हा, हे बघ सुहास, मला नाही वाटत की नाही का तू माझ्यामुळे तुझं आयुष्य वाईटवळ करून घे. तू माझ्या मागून आता नाही का तू तुझं बघ, स्वतःच बघ. काय बघू यार, सगळे स्वप्न मी तुझ्या सोबत बघितले होते. मी काय करू एकटं बघून स्वप्न. हा, अरे मस्त मला मान्य आहे, पण आता काय करणार आहे. झालं आता माझं लग्न. अगं पण मी बोलतोय ना तुला, मी तुला देतो ना साथ इथून पुढं पण. हा, अरे आता असं होऊ शकत नाही ना, माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलंय आता माझं. अगं तुझ्या मनात आलं तर होऊ शकतं सगळं. तू का असं विचार करते सांग बरं. अरे काय चाललंय? काही नाही मामा, ते माहेर येऊन आणते माझ्या भेटायला तेव्हा. हा, माहेरावून आलते. अगं मग घरी घेऊन यायचं त्यांना. इथं कुठं? यायचंच होतं घरी, पण हे रस्त्याने जाताना दिसल्या मला हा, म्हणून. अहो काय तुम्ही आमच्या सारख्याला खोटं बोलताय वय? सगळं ऐकलं मी मागं उभं राहून. हा, तू लाज बीज वाटती का नाही काय होय? आणि तुला काय नको होय, लग्न झाले काय? अहो 8 दिवस नाही झाले तुमच्या लग्नाला, तर असले उद्योग करता का तुम्ही? हा, अहो लोकांना कळलं तर काय होईल? नवरात्री घरात ठेवून का तुला? सून म्हणजे सासरच्या लोकांचं नाक असतंय, आणि तू असले उद्योग करून नाक कापाय निघली का त्यांचं? पाहुणे खरं चुकलं बरं का आमचं, माफ करा आम्हाला दोघाला. आता जे झालं ते आम्ही विसरून जातो दोघं. पण कसं आहे, आता भावनेच्या भरात आम्ही भेटलो बोललो, पण आता काय करणार, प्रेम शेवटी आंधळ असतं. हे भावनेच्या भरात पण आपलं आयुष्य पणाला नका लावू तुम्ही. काय निर्णय काय जाऊ दगड ठेवून घ्यायला लागतात. काय असेल ते इथं सोडून द्या, तुम्ही आता तुमच्या मार्गाला जावा. चला पुरी घरी चला.